महालक्ष्मी विद्युत यंत्रमाग सहकारी संघाची यशस्वी घौडदौड. चेअरमन अण्णासाहेब नागराळे. तिसरा वर्धापन दिन व वार्षिक सभा संपन्न. यंत्रमाग कामगारांना लेबर कार्डचे वितरण. महालक्ष्मी विद्युत यंत्रमाग सहकारी संस्थेने अवघ्या 3 वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात एक वेगळे पाऊल टाकत यशस्वी घौडदौड केली आहे. यंत्रमागधारक व कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन अण्णासाहेब नागराळे यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिन व वार्षिक सभेप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य नेकार सहकारी संघाचे राज्याध्यक्ष शिवलिंग टिर्की व राजेंद्र मिरचे यांची होती. यावेळी सकाळी पूजन बाळासू लायकर व विठ्ठल कदम यांच्या हस्ते तर आरती सोमनाथ परकाळे व सौ पूनम परकाळे यांनी केलं. आयोजित कार्यक्रमात प्रारंभी स्वागत शिवाजी खोत यांनी केल्यानंतर प्रास्ताविक भाषणामध्ये कॉम्रेड भीमराव खोत यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन सेक्रेटरी स्वाती नागराळे यांनी केलं. यावेळी शिवलिंग टिर्की व मान्यवरांच्या हस्ते कामगार कार्डचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. या प्रसंगी बोलताना शिवलिंग टिर्की म्हणाले, ध्येय गाठायचं असेल तर संघटन महत्त्वाचे आहे. संघटन व एकता असल्याशिवाय कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. कामगारांनी एकजूट दाखवून आपल्या न्यायहक्कासाठी लढा दिला पाहिजे. संघटित होणे हीच कामगारांच्या यशाची पायरी आहे. महालक्ष्मी विद्युत यंत्रमाग सोसायटीने अल्पावधीत केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. यावेळी राजेंद्र मिरचे, अनिल कांबळे, रमजान कलावंत यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात रितेश घाटगे, महालिंग सूर्यवंशी, बाळासू लायकर, अनिल पाटील, हुसेन चाऊस, चांद शिरदवाड, रणजित नाईक, विलास कांबळे, सुभाष घाटगे, अशोक पाटील, लक्ष्मी संकपाळ, शशिकला सासने, पूनम परकाळे, प्रवीण भाकरे, लक्ष्मण डोनवडे, जनार्दन सासने, संतोष संकपाळ, प्रवीण भाकरे, लक्ष्मणराव कदम, रमेश लायकर, बंडा सासने, राजेंद्र घाटगे, राजेंद्र बेनाडे, सुभाष माळे, रावसाहेब कांबळे, राहुल घाटगे, प्रकाश बेनाडे, शंकर एवाळे, महेश खोत यांच्यासह संस्थेचे सभासद ढोणेवाडी, कारदगाव, मानकापूर, नेज, चांद शिरदवाड, नागराळ परिसरातील पॉवरलूम संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ परकाळे यांनी आभार मानले. ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. घेऊ शकाल, पण आम्ही संघटित राहायला पाहिजे. संघटनामुळे हे सगळं होणार. एकटं जाऊन आणि कुणाला एकट्याला पाहिजे म्हटलं तर कुणीही देत नाही, कोणी देणार नाही. संघटना म्हणजे असं राहायला पाहिजे, प्रामाणिकपणाने आम्हाला काय पाहिजे ते पहिला आम्ही सर्वे करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही विचारलं तर त्यांनी देणार सुख सुविधा. आता आम्ही गव्हर्नमेंटकडे काही घ्यायला लागलंय. गव्हर्नमेंट त्याला पाहिजे. त्यांनी काही लोक कुठल्याही पक्षात ते काय पक्षात काय असं केलं की आम्ही कुणीही विचारलं नाही, बस फ्री दिला. कुणीही विचारलं नाही, 2000 रुपये दिला. होय काय नाही, त्यांच्या मनात आलं तर त्यांनी करू शकतात. पण आम्हाला काय पाहिजे ते आम्ही विचारून घ्यायला पाहिजे, ते भांडून घ्यायला पाहिजे. तसंच मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आता पण संघटित राहू. वर्ष आता चालू झालेलं आहे. आता सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो, आमच्या या संस्थेचे सर्व संचालक, सर्व सभासद, ठेवीदार यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं ही संस्था प्रगतीपथावर आलेली आहे. आतापर्यंत आम्ही काटकसरीनं ही संस्थेमध्ये वाटचाल चालू केली आणि 2 वर्ष आम्हाला तोट्यामध्ये संस्था चालवावी लागली आणि हा 3रा वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षामध्ये आम्ही नफ्यामध्ये आहोत आणि इथून पुढं वाटचाल आमचे सर्व संचालक मंडळ आणि मी स्वतः आमच्याबरोबर असलेले सर्व साथीदार या सर्वांचे मिळून आम्ही संस्थेची प्रगती करणार आहोत. आणि या